19 एप्रिल 2026 वार रविवार रोजी आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीयेच्या दिवशी केले जाणारं पूजा असेल, दानधर्म असेल किंवा कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात असेल, कुठल्याही गोष्टीची सुरुवात जेव्हा आपण त्या दिवशी करतो तेव्हा ती अक्षय्य राहते. म्हणजे कधीही क्षय न पावणारी आणि सतत त्याच्यामध्ये वाढ होणारी. त्यामुळे या दिवशी तुम्ही कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करू शकता. अक्षय तृतीया ही तिथी आपल्या पितरांना समर्पित असते. आपल्या पितरांचे या दिवशी स्मरण करून त्यांच्यासाठी आपण जेवण बनवत असतो. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक संपूर्ण शुभ मुहूर्त आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी परशुराम जयंतीही असते. परशुराम जयंती विशेष तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला असणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊ शकता. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण आंबे विकत आणत असतो. या आंब्यांचा रस करून आपण तो नैवेद्य देवांना दाखवत असतो, आपल्या पितरांना दाखवत असतो आणि तेव्हापासून आपण आंबे खाण्याला सुरुवात करतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांच्या सेवा करणं, तर्पण करणं, पितरांचं स्मरण करणं या गोष्टीला विशेष महत्त्व आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी जमतील तेवढ्या सेवा करा, कारण या सेवा क्षय न पावणाऱ्या आहेत. म्हणजे सदैव आपल्यासोबत या पुण्य आपल्या साठ्यामध्ये राहणार आहेत. त्यामुळे जेवढं शक्य होतील तेवढ्या सेवा करा. जवळपासच्या केंद्रामध्ये जा, तिथे वेगवेगळे कार्यक्रम असतात, तिथे तुम्ही सहभागी होऊ शकता. अक्षय तृतीयेच्या दिवशी दानधर्म करण्यालाही विशेष महत्त्व आहे. दानधर्म केल्यामुळे पितृ प्रसन्न होतात. बघा, प्रखर पितृदोषाचा त्रास असेल किंवा काही विलंबित कामं तुमची अडलेली असतील की ती खूप विलंबित आहे, तुम्ही खूप काही उपाय केले पण ते मार्गी लागत नसेल, तर पितृदोषामुळे अशा गोष्टी घडत असतात. पितरांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त करायचा आहे, पितरांना तुम्हाला तृप्त करायचा आहे, तर पितरांसाठी सेवा करा. अक्षय तृतीयेच्या दिवशी दानधर्म करण्याला महत्त्व असतं. त्याच्यामध्ये तुम्ही उदक कुंभ म्हणजे पाण्याने भरलेला जो माठ आहे तो दान करू शकता. एक पत्रवळी घ्या, त्या पत्रवळीवर थोडेसे गहू टाका, त्याच्यावरती तुम्ही हा उदक कुंभ म्हणजे जो माठ आहे तो ठेवायचा आहे. मातीचा माठ, त्यामध्ये स्वच्छ पाणी भरा, याला तुम्ही गंध लावा, पुढे एक विड्याचं पान ठेवा, त्याच्यावरती थोडेसे तीळ ठेवा, दक्षिणा ठेवा. अशा प्रकारे तुम्हाला हे दान करायचं आहे आणि आपल्या पितरांचं स्मरण करून दानधर्म करायचा आहे. याने पितृ प्रसन्न होतात. पितृदोष असो नसो, पण आपल्याकडून पितरांची सेवा करण्यात कधी कमी भासू नये किंवा परत आपल्याला कधी पितृदोष लागू नये किंवा आधीचा काही तुम्हाला पितृदोष असेल तर तो दूर करण्यासाठी उद्या 12 ते 12:30 या वेळेमध्ये तुम्ही एक दिवा प्रज्वलित करा आणि या दिव्याचं जे मुख आहे ते दक्षिण दिशेला तुम्हाला ठेवायचं आहे आणि पितरांचं स्मरण घरातील प्रत्येक सदस्यांनी करून नमस्कार करायचा आहे. लवकर उठा, पूजा करा. त्यानंतर आपल्या उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे, कारण उंबऱ्यावरती आपल्या पितरांचा वास असतो. रांगोळी काढा, दोन्ही साईडला तुम्ही दिवा प्रज्वलित करा की जेणेकरून नकारात्मक शक्ती सगळी बाहेर निघून जाईल आणि घरात सकारात्मक शक्तीचा संचार राहील. त्याचप्रमाणे या दिवशी तुम्ही जे काही गोडाधोडाचं किंवा जे काही जेवण बनवणार आहात त्याचा नैवेद्य देवांना दाखवा, पितरांना दाखवायचा आहे, गौमातेला खायला द्यायचा आहे आणि कावळ्यांसाठी सुद्धा तुम्हाला दही भाताचा घास या दिवशी 12च्या आधी टाकायचा आहे किंवा तुम्ही छतावरती वगैरे ठेवू शकता की जेणेकरून ते कावळे येऊन खाऊ शकतात. कावळे खातील असंही काही नाही, कुठल्याही एखाद्या पक्ष्याने खाल्लं तरी चालेल, तो घास पितरांपर्यंत पोहोचतो. तर अशा प्रकारे पितरांसाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी सेवा नक्की करा, कारण पितरांसाठीचा अगदी विशेष असा दिवस आहे की जो फक्त पितरांसाठी समर्पित आहे आणि या दिवशी केलेल्या सेवा कधी वाया जात नाही. त्यामुळे जर तुमचे पितृ तुमच्यावरती नाराज असतील, तुमची कामे विलंबित होत असतील, प्रखर पितृदोष असेल, तर त्यातून मुक्तता मिळवण्यासाठी हे छोटे छोटे उपाय नक्की करा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.